वेलकम टू माय सिक ट्रॅव्हल डे गायज. तर जशी की मी माझ्या बहिणीकडे होती तर सकाळी उठून मी मस्त रेडी वगैरे होऊन फ्रेश वगैरे होऊन मी निघाले हडपसरला. बिकॉज मला आज जायचं होतं इगतपुरीला. तर हडपसरवरून मला बस होती आणि सकाळीच माझी तब्येत खूप जास्त खराब झाली होती. तरी पण मी विचार केला की नाही, आय विल ट्रॅव्हल टुडे. मग बसमध्ये बसून मी गेली कर्वेनगरला. बिकॉज माझी पूर्ण टीम तिकडे वेट करत होती बसचा. तर तिकडे पोचल्या मी आधी गेली मेडिकलमध्ये. ORSचं पाणी घेतलं, काही मेडिसिन्स घेतले. बिकॉज मला माहिती होतं मी जास्त वेळ अशी स्ट्रॉंग राहू शकणार नाही बिना ORS आणि बिना मेडिसिन्सचं. मग तसेच हळूहळू करत सगळी टीम पण जमली. मग सगळी टीम जमल्यावर आम्ही सगळे निघालो. पण बसमध्ये खूप गरम होत होता, लिटरली म्हणजे खूपच जास्त गरम होत होतं बसमध्ये. आणि तसेच माझे ORS पियायचे दिवस परत आलेले होते गाईज. तुम्हाला माहीत नसेल पण ORS आणि माझा खूप पुराणा नाता आहे गाईज आणि याची मला गरज लागतेच नेहमी. तर कसं मस्त मी स्वतःला खूप मुश्किलीने कम्फर्टेबल केलं बसमध्ये. बिकॉज मला ट्रॅव्हल तर करायचंच होता, इव्हेंट तर मी स्किप करू शकत नव्हतीच. तर मी कम्फर्टेबल केलं. मग थोड्या वेळाने माझा मित्र चढला बसमध्ये. मग त्यांनी समोसा वगैरे आणलं, समोसा वगैरे खाल्लं. मग नंतर एक झोप काढली. तेवढ्यातच बस पण थांबली होती संध्याकाळच्या स्नॅक्सला. तर स्नॅक्समध्ये आम्ही सगळ्यांनी फीज वगैरे पिली, वडापाव खाल्ला, भेल खाल्ली. तेव्हा जाऊन पोटाला असं आराम वाटला खाल्ल्या पिल्ल्यानंतर. बसमध्ये बसल्यावर माझ्याकडे एक रोल होता क्रीम रोलचा, मी तो खाल्ला. बिकॉज मला गोड खायची क्रेविंग होत होती. मग थोड्या वेळातच आम्ही पोचलो होतो आमच्या प्रॉपर्टीला, इगतपुरीला, जिथे होता आमचा स्टे. प्रॉपर्टी बघून मला वाटलं की हा धाबाच आहे का काय, बट नाही, त्याच्या पुढे हॉटेल रूम्स पण होते. तर चला आपण माझ्या मित्रांना विचारू, म्हणजे त्यांना मी फर्स्ट टाईम भेटली, त्यांना आपण विचारू की तुमचा ट्रॅव्हल कसा गेला. तो बघू त्यांची उत्तरं काय काय असतात ते. गाईज प्लीज इग्नोर माय आवाज. मी जोशाने बोलू शकत नाही आहे बिकॉज माझी ऑलरेडी डाऊन आहे माझी तब्येत. सो प्लीज, आय नो यू विल अंडरस्टँड. ते ट्रॅव्हल करून हां खूप बकवास. कसा गेला आपला ट्रॅव्हल? कसं वाटतं चेहऱ्यावरून? त्यांना विचार सगळ्यांना. गाईज कसं वाटते ट्रॅव्हल करून? कसं वाटते तू? हाय गाईज, कसं झालं ट्रॅव्हलिंग? मस्त झालं ट्रॅव्हलिंग. झोप झाली का यार? किती तुम्ही लोक डिसेंटली बोलतात यार, काहीतरी अलग बोला यार. तू एवढी डिसेंट आहे का यार? डिसेंट वाटतं नंतर इव्हेंटमध्ये बघ तुला डिसेंट. सध्या थकले. संकेत, ट्रॅव्हलिंग कसं झालं तुझी? संकेत भाई गाईज पेचना केस गो. तर आम्ही आमच्या रूममध्ये देखील आलेलो होतो आणि रूममध्ये गेल्या पहिले मी झाली फ्रेश, तोंडात पाय धुतले, बाहेर जाऊन मस्तपैकी थंड्या हव्यामध्ये बसली झोक्यावरती. मग विचार केला चला आपण आता एडिटिंग करू. तेवढंच मला जेवणाचा बुलावा आला होता. तर आम्ही सगळे गेलो होतो जेवायला. हॉटेलचं जेवण पण खूप मस्त होतं. आम्ही सगळ्यांनी एकदम पोट भरून मस्तपैकी जेवण केलं. मी जरा लवकरच जेवण केलं बिकॉज मला एडिटिंग वगैरे पण करायची होती. गाइस इधर भी पाल आ गई है, मेरा पीछा नहीं छोड़ती. ये होटल में भी मुझे वेलकम करने के लिए पाल आ गई है गाइस, देखो. सब खाना खाने बैठ गए हम लोग अभी. उद्या सकाळी मला 5 वाजता उठायचं आहे. तर मी झोपते आता गाइस. बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स.